माझं नाव गोपाळ केदार, श्री अनंत शंकर केदार यांचे आम्ही लहान भाऊ आहे आणि मुलग्याचे राहणारे आहे. आमची मुलगी स्वाती अनंत केदार ग्रॅज्युएट मुलगी होती आणि ग्रॅज्युएट केल्यानंतर तिला ज्योती कॉलेजमध्ये जॉब होता आणि 4 डिसेंबर 2023ला त्यांचं लग्न झालं. श्रीधर संधी मच्छे यांच्याशी अरेंज मॅरेज आहे. त्यांना पसंत करून दिलेली आणि आम्हाला पण मुलगा पसंत आला म्हणून आम्ही लग्न करून दिलं होतं. आज 18 महिने झाले लग्न होऊन आणि मागच्या जानेवारीपासून त्यांनी सौदीला गेले होते. 3 महिने सौदीमध्ये राहिले. त्या 3 महिन्यामध्ये ना त्यांनी मुलीला कॉलिंग केलं नाही. 3 महिने पूर्ण त्यांनी कॉलिंग केले नाही. आमच्या मुलीनं कॉल केल्यानंतर त्यांनी रिसिव्ह केले नाही आणि एकदा रिसिव्ह केले ते रागवले, फोन करू नको तू, मी कामात असतो म्हणून. त्यानंतर त्यांनी सौदीहून आले तेव्हा मुलगी इथं होती. त्यानंतर त्यांना टुचून बोलणार, तुला काही नाही, तुला नॉलेज नाही आहे, तू मला पसंत नव्हतीस, तर आमच्या घरच्यांनी केले म्हणून मी लग्न करून घेतलो. त्यानंतर गावंढळ आहे, तुला घरचं काम येत नाही, बाहेरचं काम येत नाही, असं म्हणून तुला टॉर्चर करणं, पावला टॉर्चर करत होते. त्यामुळे कंटाळून मुलगी माहेरी आली होती. माहेरी राहिली जवळजवळ 1.5 महिना. त्या 1.5 महिन्यात त्यानं हिनं कॉल केला तर त्यानं रिसिव्ह केला नाही आणि त्यानंतर 15 दिवसानंतर तो कॉल करत होता. म्हणून आमच्या मुलीनं पण रागाने उचलला नाही. मी जात नाही तिथे, मला तिथे किंमत देत नाही, मला काही येत नाही म्हणतात, मी गावंढळ आहे म्हणतात, मी पसंत नव्हती म्हणतात आणि असं म्हणून मुलगी जात नाही म्हटली. मग त्यांनी फोनवर ये म्हटले, मुलगीने जात नाही, स्पष्ट नकार दिला होता जात नाही म्हणून. त्यानंतर त्यांची आई, मुलाची आईने श्रीधर त्यांच्या म्हणजे मुलीच्या मामा मध्यस्थी झाला होता लग्नाला, त्याला घेऊन मुदग्याला आले होते आणि मिटिंग करून नाही याच्यापुढे करत नाही आणि व्यवस्थित ठेवतो म्हणून घेऊन आले. आणि आम्ही पण समजावून पाठवून दिलो. संसारातील नवरा बायकोमध्ये छोटे मोठे तक्रारी होत राहणार, तो व्यवस्थित संसार करून आम्ही प्रेमानं सांगून आमच्या मुलीला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं. त्यानंतर इथं येऊन त्यांनी त्यांच्या मुलीनं पण आणि मुलानं पण तू हे प्रकरण मिटिंग करण्यापर्यंत का घेऊन गेलीस म्हणून परत तुला टोमणे मारायला सुरू केले आणि टॉर्चर करायला सुरू केले. त्यानंतर मुलीला आमच्या बेंगलोरला नेला. बेंगलोरला जेव्हा ते जात होते तेव्हा मी स्टेशनवरती त्यांना सेवा करायला गेलो होतो. तिथं जाऊन 26 दिवस झाले. या 26 दिवसामध्ये हे असं कृत्य केलेलं आहे आणि आमचा पूर्ण 100% संशय आहे की मुलांनीच कृत्य केलेलं आहे. आणि याच्यासाठी आमच्या भाऊ, आमचे थोरले भाऊ हे शेतीत काम करतात आणि शेतीत काम करून वहिनी भाऊ 24 तास शेतीत काम करून राबून आमच्या मुलीला ग्रॅज्युएट केले होते आणि चांगलं स्थळ म्हणून दिले होते. आमच्या मुलीला पोलिसांनी न्यायालयाने न्याय द्यावा ही यांची विनंती. आज आम्ही स्वाती अनंत केदार आमचीच मुलगी ती आणि आम्ही आज मुदगावाशी या ठिकाणी दुःखाच्या डोंगरात बसवलेलो आहोत. तर मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं झालं होतं. साखरपुडा सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला होता. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही पंतप्रधान गावचे आम्ही हा कार्यक्रम उठवून दिला होता आणि स्थळ चांगलं आहे म्हणून आम्ही कधीही इकडं लक्ष केलं नव्हतं. परंतु शनिवारी आम्हाला फोन आला आणि असं झालंय म्हणून कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आणि मुलगी काय साधी नव्हती. ग्रॅज्युएट BCA ग्रॅज्युएट केलेली मुलगी. आज आमच्या ज्योती कॉलेजमध्ये एक चांगली लेक्चरर होती. तिथं सुद्धा लग्न जमल्यानंतर सुद्धा त्यांनी राजीनामा देऊ नको, इकडंच नवऱ्याला ऍडजस्टमेंट करून घे आणि इथंच थांबा, तुम्ही तू चांगली एक मुलगी आहेस आणि एक ज्योती कॉलेजचं नाव तुझ्यापासून आमचं उज्ज्वल होतं अशा पद्धतीची तिथे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु हा शब्द कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला आणि अवघ्या 26 दिवसात ह्या मुलानं श्रीधरनं हे कृत्य केलेलं असं आम्हाला नक्कीच आम्ही त्याच्यावर आरोप 100% आम्ही आरोप त्याच्यावर करू शकतोय आणि त्याला
ह्या आमच्या मुलीला आज आक्रोश जो इथं होतोय त्यांच्या आमच्या माहेरवासीचे असू दे, आम्ही इतर लोक पाहुणे मंडळी असू दे, जो आक्रोश येतो तो काही कमी नाही आहे. आक्रोश हा करणारच कोणीही आपली मुलीचं असं झाल्यानंतर कोणीही थांबू शकत नाहीत. मग असं यांनी कृत्य केलेत म्हटलं ह्यांना कडक शासन व्हावं आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा. ती मृत झाली तरी सुद्धा तिला स्वर्गामध्ये सुद्धा तिला समाधान वाटावं. आणि आमच्या या आणि आज अंत्यविधी सुद्धा आला नाही आहे इथं. मग अंत्यविधी करणार कोण? घरची माणसं नाहीत, सासूबाई आत लपून बसले, ननंद आहे ती लपून बसले. मग अंत्यविधी कोण करणारा हा प्रश्न इथे आमच्या समोर ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तरी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा शासनानं असू दे त्याला कडक त्याला शासन करावं आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो.